ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून आज मोठं शक्तीप्रदर्शन करून शिवसेना उमेदवार रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। फाटकांचा अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित असताना भाजपचे अनेक आमदार अनुपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। पण त्यावर दस्तूरखुद्द उमेदवार रवींद्र फाटक यांनी स्पष्टीकरण दिलं। भाजपच्या नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असून त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं फाटकांनी सांगितलं। गणेश नाईक, संजय केळकर आणि नरेंद्र मेहता यांचा पाठिंबा मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं। तसंच बवियाचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी काल फोन करून आपल्याला शुभेच्छा दिल्याचंही त्यांनी सांगितलं। नाही बघा, महायुतीमध्ये जेव्हा सीट डिक्लेअर झाल्यानंतर सन्माननीय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा फोन आला। सीएम साहेबांना आणि माझ्या शासकीय बेस्ट आपलं सगळ्यांचं म्हणजे सगळ्या आमदारांनी गणेश नाईक साहेबांशी बोललो, मी नरेंद्र मेहता साहेबांशी बोललो, केळकर साहेबांशी बोललो। चव्हाण साहेब दिल्लीला गेल्यामुळे येऊ शकले नाही, सकाळीच मला त्यांचं बोलणं झालं, नाही ते पण स्वतः फॉर्म भरण्यासाठी येणार होते। महायुतीचे सर्वच पदाधिकारी होते, आमचे अजित पवार साहेबांचे म्हणजे पवार मॅडमचे, नजीब मुल्ला बिल्ला, सर्वच आपल्या महायुतीमधले सर्व जास्तीत जास्त लोक हजर राहिले आणि शॉर्ट टाईममध्ये येऊ शकले, पण त्यांनी सगळ्यांनी मला फोनवरती शुभेच्छा दिलेल्या।